नमस्कार, नमस्कार, नमस्कार मंडळी. आज आपल्यासोबत सुकन्या सावंत आहे आणि तिच्याकडनं आज आपल्याला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी कळणार आहेत. त्याचबरोबर कवितांचा एपिसोड सुद्धा आम्ही दोघी जणी मिळून शूट करतोय. सो आजच्या एपिसोडकडे वळूया. आणि सगळ्यात पहिले मी तुम्हाला मला सांगताना आनंद होतोय की आज आपल्यासोबत डॉक्टर सुकन्या सावंत आहे. आता तुम्ही म्हणाल की कविता आणि डॉक्टर याचा काय संबंध? तर असं काहीही नसतं. कुठलंही प्रोफेशन असू द्या, आपली आवड निवड जपत आपण कुठलंही काम करू शकतो. आणि तसंच सुकन्याच्या बाबतीत आहे की तिची आवड ती अगदी मनापासून जोपासतीये, जोपासण्याचा प्रयत्न करतीये. आणि आज आपण तिच्यासोबत भरपूर गप्पा मारणार आहोत. सो हॅलो, वेलकम सुकन्या. आणि कसं वाटतंय तुला? खूप खूप छान वाटतंय आणि आज आपण असं खूप सकाळी सकाळी शूट करतोय. ते खूप असं छान प्रसन्न वाटतं. येस, एक्झॅक्टली. तर ह्याच पॉझिटिव्हिटीने पुढे जाऊया असं मला वाटतं. आणि तू मुंबईत राहतेस, तुझं स्केड्यूल एकंदरीत खूप बिझी असतं आणि तू डॉक्टर पण आहेस आणि त्यातनं तू वेळ काढून कविता वाचतेस किंवा पुस्तकं वाचतेस. इव्हन तुझ्या इन्स्टा प्लॅटफॉर्मवर आम्ही बघतो की तू बऱ्याच वेळा कवितांच्या, तू लिहिलेल्या कवितांच्या काही ओळी तू आम्हाला ऐकवत असतेस. तर तुला हा वेळ कसा मिळतो असा अनेकांनी तुला प्रश्न विचारलेला असणार आहे. आणि त्याचं उत्तर मला असं वाटतं की स्वतःला वेळ देण्यासाठी किंवा स्वतःच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करण्यासाठीचा जो वेळ असतो तो काही असा काढावा लागत नाही. तो आपण धावत्या पळत्या आयुष्यात सुद्धा 2-3 मिनिटं, 5 मिनिटं आपण स्वतःला देत असतो. अगदीच तसंच तुझ्या बाबतीत घडत असेल असं मला अशी डॅम शुअर आहे. बट स्टील आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचंय की डॉक्टर असून सुद्धा आणि इतकं बिझी स्केड्यूल असून सुद्धा तू हे सगळं कसं मॅनेज करतेस? एक म्हणजे असं आहे की आपण क्रिएटिव्ह लोक आपलं कसं असतं की आपण काही ना काही विचार सुरू असतो. आजूबाजूला काय चालू आहे ते आपण बघत असतो. आता एक जी कविता मी इन्स्टावर टाकली होती की जत्रेची आकाश पाळण्यावर आधारित जी होती, ती मला आकाश पाळण्यामध्ये बसल्या बसल्या सुचली. आता त्याच्यासाठी काही वेगळा वेळ नाही काढावा लागला. तर बरोबर. असं काही आहे किंवा एक ट्रेन मध्ये जाता जाता गाणी ऐकते तेव्हा त्या गाण्यांवर काहीतरी सुचलं. तर असं काही ना काही सुचत असतं. म्हणजे जसं आपण श्वास घेत असतो तसं आपल्याला काहीतरी सुचत असतं. क्या बात तर आहे. त्याच्यासाठी श्वास घ्यायला वेगाने वेळ काढावा लागत, तसं सुचण्यासाठी काही वेगाने वेळ लागत. क्या बात आहे, क्या बात आहे, अमेझिंग. मला हे उत्तर आवडलंय आणि तुझ्याकडनं जरा नवीन काहीतरी उत्तर मिळालंय आणि ते खरंच आहे. जसं तू म्हणालीस तसं अगदीच श्वास घेण्यासारखीच प्रोसेस आहे ती, जी आपल्याला सुचते किंवा आपण कधीतरी लिहितो ही सगळी प्रोसेस. तर अजून एक प्रश्न असा आहे की म्हणजे बाय प्रोफेशन तू डॉक्टर आहेस, पण तरी सुद्धा तुला या सगळ्या गोष्टींची आवड आहे. तर माझा उलटा प्रश्न आहे की आधी असं ठरवलं होतं का की बाय प्रोफेशन ऍक्टर व्हायचंय किंवा सिंगर व्हायचंय किंवा रायटर व्हायचंय आणि मग तुझा रस्ता काही कारणास्तव किंवा काही गोष्टींमुळे बदलला आणि तू डॉक्टर झाली, असा माझा उलटा प्रश्न आहे जरा. खरं तर लहानपणापासून हेच ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचंय. आणि घरी सुद्धा कोणी क्रिएटिव्ह फील्ड मध्ये नव्हतं. म्हणजे त्यांना लिहिण्याची आवड होती, वाचण्याची आवड होती, पण प्रोफेशनली या फील्ड मध्ये जावं असं कोणी कधी केलं नाही. आणि माझं कसं होतं की त्यामुळे लहानपणापासून डॉक्टर व्हायचंय तेच एक डोक्यात होतं कायम. आणि एक त्याला इमोशनल बॅकग्राऊंड सुद्धा आहे की आजोबांना असं वाटायचं की मी डॉक्टर व्हावं, कारण घरी कोणी डॉक्टर नाही. बाकी फील्ड्स मध्ये आहेत, बँकिंग सेक्टरमध्ये आहे, इंजिनिअरिंग मध्ये आहेत. तर ते एक होतं. आणि साधारण 5वी 6वी मध्ये मी कविता लिहायला लागले. आणि हम्म. तेव्हा मला कळत गेलं की हो, मला आता हे आवडतंय आणि पुढे जाऊन मला हे करायला आवडेल, मला या क्षेत्रात काम करायला आवडेल. तर तशी आवड डेव्हलप होत गेली. आणि सोबत हे कसं की एक राहिलं की अभ्यास, आता मेडिकल फील्डला अभ्यास खूप जास्त असतो. तर हम्म. हा अभ्यास करता करता हे मला ना एक स्ट्रेस रिलीव्हर सारखं कायम मदत केली कवितेने, वाचनाने. क्या बात आहे. मस्त. आणि तुझं आजोळ किंवा तुझी पूर्ण फॅमिली कुठली, म्हणजे तू प्रॉपर मुंबईचीच का? हो हो, मी मुंबईची, मुंबईमध्ये लालबाग काळा चौकी या विभागात राहते मी. ओके, म्हणजे तुझं सगळं लहानपण तिकडेच गेले मुंबईत. क्या बात आहे, अमेझिंग. सगळं. वा. ओके. सो कवितांवरचा विषय असा आहे आणि कवितांसाठीच आपण हा एपिसोड शूट करतोय. सो तुझ्या आवडीची कुठलीही एखादी कविता ऐकू, एक कुठली? नक्कीच.
ही कविता खरं तर मी खूप आधी लिहिली आहे आणि बऱ्याचदा बऱ्याच जणांनी ऐकली असेल, पण तरीही माझी खूप आवडते त्यामुळे मी आज हीच ऐकवणार आहे. चालेल चालेल, काही ओके. हरकत नाही. तर इरशाद. जे लेखक असतात, कवी असतात, त्यांना लोक विचारतात की तुम्हाला हे कसं सुचलं. हम्म. तर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचं लगेच उत्तर देता येत नाही. तर ही कॉन्सेप्ट अशी आहे की मी स्वतःच्या मनाला विचारते की तुला हे कसं सुचलं. वा वा. येस, ऐक. एकदा मी असेच माझ्या मनास विचारले. एकदा मी असेच माझ्या मनास विचारले, कारण मला माझ्या कवितेचे गुपित होते जाण्याचे. हम्म. कसे रे सारे सुचते तुला, जसा गंध उपजे फुला. म्हणजे फुलाला रंग कसा आला हे आपल्यालाही कळत नाही, की कसे रे सारे सुचते तुला, जसा गंध उपजे फुला. शब्दांच्या या खेळात कसा रंगविशी कवितेचा झुला. हम्म. चांदण्यांच्या ओरास स्पर्शून घेतसी साऱ्यांची सदाद. रसिकांना आनंद देऊन चंद्राला देतसी साद. तर वा. आपल्या कवितेत चंद्र तारे याशिवाय कविता अपूर्ण असते. बरोबर आहे. कारण जसे पुढे आपण निसर्गाशी जोडलेले आहोत, किंवा असं म्हणतात की माणूस हा पंचतत्वांनीच बनलेला आहे आणि पंचतत्वातच विलीन होणारा व्यक्ती आहे किंवा माणूस आहे. तर तसंच आपल्या कवितांमध्ये पण ते अनपेक्षितपणे काय येत असावं, कारण की आपणच मुळात निसर्गाशी खूप जास्त कनेक्टेड आहोत. आणि चंद्र, तारे, फुलं, फुलपाखरं, डोंगर, दर्या, सगळं सगळं सगळंच आपल्या कवितांमध्ये असतंच कायम. पुढे सुद्धा असं आहे की रुपेरी दारात तुझ्या अशा असे शब्दांचा चढा. ते सारेही तुलाच विचारती, कसे रे सारे सुचते तुला. हा हा. त्यानंतर असं पाऊस येतो आणि पावसात बरेच जण भिजायला आवडतो लोकांना. काहींना असंच सहज घरात बसायला आवडतं. पण पावसाळा म्हटलं की आपल्याला काही ना काहीतरी सुचत असतं. हम्म. बरोबर आहे. सो रिमझिम बरसत्या पाऊस धारा आम्हाला भिजवली जाती. पण तू तेव्हा हाती पेन घेऊन तुझ्या कवितेनेच आम्हाला ओले चिंब करसी. तुझ्या इंद्रधनुष्यासारख्या शब्दांनी निसर्ग सप्तरंगी झाला. तुझ्या हातातील पेनच तुला विचारे, कसे रे साधे सुचते तुला. हा. आणि या सगळ्यानंतर जे मन उत्तर देतं की कसं सुचतंय हे सगळं. सो शेवटी त्याला उत्तर द्यावेच लागले. कसे बसे सांगावेच लागले. म्हणाला तोच हसत हसत, कविताच फुलते नकळत. हा. बसता फक्त कविता दिसत असते मजला. नेत्रांच्या पापण्या मिटून स्मरतो रोज तिजला. हम्म. वसुंधरेवरील पर्णफुलांना वेगळ्याच दृष्टीने पाहतो. माझ्यातल्या भावनांना वेगळ्याच अर्थाने मांडतो. नभातल्या सुरांवर आपसूक जडतो शब्दांचा लया. असेच सारे सुचते मला, असेच सारे सुचते मला. क्या बात आहे. खूप सुंदर. खूप सुंदर. मला असं वाटतं की पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जरी ऐकली तरी ती मला बोर नाही होणार, उलट जास्त काहीतरी वेगळे अर्थ कळत जातील. अशी कविता आहे तू लिहिलेली. कधी लिहिली आहे साधारण, आणि खूप छान संदर्भ आहे त्यात. मला वाटतं मी 8वीत असताना लिहिलेली असेल. हा. क्या बात आहे. फार लहान वयात पडलेले मनाला प्रश्न आहेत आणि त्यातनं त्यांची मिळालेली उत्तर आहेत या कवितेत. खूप छान. मला आवडली आहे. आणि आणखीन एक कविता, असं वाटतं की अजून एक कविता ऐकावी. अं, काय ऐकव. ओके, माझ्या इथे बुक आहे. सो असं लगेच सुचत नाही की काय ऐकव. येस. हम्म. अच्छा, एक कविता अशी आहे की आपण बऱ्याचदा ना माणसांची किंमत करत नाही ते असताना. ही कविता अशी सुचली आहे की ओळखीच्यांपैकी कोणाचं तरी म्हणजे घरी फंक्शन होता, मी गेले होते. तर त्यांच्या नातेवाईकांशी मी बोलले. पण मग अचानक त्यांच्या गेल्याची बातमी कळाली. सो समहाव म्हणजे कसं आपल्या घरी जर असं असेल तर आपण त्या स्टेटमध्ये नसतो, पण ह्यावेळी मला तो एक थॉट आला की यावर काहीतरी सुचलं.
तर कवितेचं शीर्षक आहे उद्या भेटू. हम्म. उद्या भेटू क्वेश्चन मार्क. निघताना आपण बऱ्याचदा उद्या भेटू म्हणतो. बोलायचं असतं बरंच काही, पण उद्यावर सोडून देतो. पण ती व्यक्ती उद्या भेटलीच नाही तर याचा कधीही विचार करत नाही. आयुष्य खूप अनप्रेडिक्टेबल आहे हे कधीच लक्षात घेत नाही. मनात जर राग असेल तर तिथल्या तिथे व्यक्त करतो, पण प्रेम व्यक्त करायला मात्र उद्याची वाट बघत बसतो. कधी कधी एक क्षणही पुरेसा असतो समोरच्याला छान आठवणी देण्यासाठी. दोन शब्दही पुरेसे असतात आयुष्यभराचे ऋणानुबंध जोडण्यासाठी. किती वाट पाहायची उद्याची? आपल्या माणसांना वेळीच जपलं पाहिजे. देव ना करो, पण उद्या जर भेट झालीच नाही तर आज त्या व्यक्तीसोबत प्रत्येक क्षण जगलो असं म्हणता आलं पाहिजे. हा, किती सुंदर. मस्त. म्हणजे जसं मला असं वाटतं की कवितेत आयुष्यातली सगळी गंमत गंमत आणि सगळी सुख दुःख किंवा सगळं आयुष्य त्या कवितेमध्ये छोट्याशा काही वेळेमध्ये किंवा स्पॅन मध्ये आपल्याला ते रिअलाइज होतं, रिलेट होतं. तर तशी कविता आहे आणि थेट मनाला लागली आणि खरंच खूप सुंदर आहे. मस्त आहे. खरंय की आपण प्रेम व्यक्त करायला फक्त उद्याचीच वाट बघत असतो आणि उद्यावर तो ढकललेला दिवस कधी एखाद्या एखाद्या वेळेला हातातून निघून गेला तर काही प्रश्न मनाला पडायलाच पाहिजे. त्यामुळे आजचा दिवस, आजचा क्षण खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. मस्त. असं वाटतंय की तुझ्याकडनं आणखीन अशा कविता ऐकतच राहाव्यात. मी असं ठरवलं होतं की फक्त 2च कविता ऐकायच्या किंवा इन जनरल आपल्या ऑडियन्सला ऐकवायच्या. पण मला असं वाटतं की आणखी एक कविता झाली पाहिजे. तुझ्याच पुस्तकातली कुठली तरी आणखी एक कविता तू ऐक. ओके, आपण ते पण आहे काय हा, आय घेऊया? नो, पण तरी चांगला आहे. अच्छा, ही कविता मी जी वेब सिरीज लिहिली होती हम्म. त्याच्या एका एपिसोड मधली ही कविता आहे. अरे वा, तू वेब तर सिरीज पण लिहितेस? येस. हा. तुझं आत्ताच मी गणपतीच्या उत्सवामध्ये एक गाणं रिलीज झालंय बघ, जे तू लिहिलंयस आणि त्याला कोणीतरी संगीत दिलंय, संगीतबद्ध केलंय, गायलंय. तर ते गाणं मी ऐकलं तर ते खूप सुंदर आहे आणि मला आवडलं. मला तुला पर्सनली प्रतिक्रिया पण द्यायची होती, कळवायचं होती की ते लिहिलं छान आहेस. पण या एपिसोडच्या निमित्तानं मी तुला आणि बाकी सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छिते की तिने लिहिलेली तिने लिहिलेलं ते गीत, ते मला पर्सनली खूप आवडलेले. जर तुम्हाला पण ते ऐकायचं असेल तर खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देणार आहोत. तुम्ही ते ऐकू शकता आणि ते संगीतबद्ध सुद्धा झालेलं आहे. आणि खूप छान पॅकेजिंग आहे त्याचं सगळं. आणि बाप्पा हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच आवडेल ऐकायला. येस, कंटिन्यू. अच्छा, तर या तुझी माझी स्टोरी म्हणून एक वेब सिरीज आहे त्याच्या पहिल्या एपिसोड मध्ये आहे. मी बॅकग्राऊंड सांगते. होते का एक मुलगा नोकरी करतोय, वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि त्याची आई त्याला कपाट आवरायला सांगते. तर हम्म. तो जाऊन कपाट आवरतो आणि त्याच्या वहीमध्ये त्याला एक कविता सापडते. जशी ती कविता सापडते तो त्याच्या मित्रांना कॉल करायला लागतो आणि कोणाचा तरी नंबर शोधत असतो. आणि तो जेव्हा एका मुलीचा नंबर शोधत असतो, तिचा नंबर सापडतो, तो तिला कॉल करतो आणि म्हणतो की तू ही कविता माझ्या वहीमध्ये लिहिली होतीस तेव्हा आणि मला म्हणाली होतीस की नंतर मला दे, आता मला काही लिहायला नाही माझ्याकडे, ती नंतर मला कविता दे. हम्म. तर तो कविता वाचायला लागतो. तो कवितेच्या 2 ओळी वाचतो आणि पुढची कविता ती पूर्ण करते. हो, हो. आणि तो म्हणतो की जर तुला ती कविता आत्ता लक्षात आहे, म्हणजे एवढी वर्ष झाली तरी तुला लक्षात आहे, तर तेव्हा का ती लक्षात नसेल? हम्म. तर ती त्याला उत्तर असं देते की कविता माझ्या आत्ताही लक्षात आहे. मी साधारणतः जे काही लिहिते ते माझ्या लक्षात राहतं. पण मला असं वाटलं की कविता ज्याच्यासाठी आहे त्याच्याकडे असावी. हो. वा वा. ही कविता अशी आहे. फुलून येण्या आतुरलेली अंतरातली जाई. म्हणजे तिच्या मनात काही भावना आहेत त्या तिला व्यक्त करायच्या आहेत. फुलून येण्या आतुरलेली अंतरातली जाई, जरी दाटला दरवळ सारा तुला कल्पना नाही. म्हणजे इतका त्याचा दरवळ आहे की आजूबाजूला सगळ्यांना माहितीये पण त्याची तुला काही कल्पना नाहीये.
हम्म. हृदया मधल्या प्रीत सागरा बघना आली भरती, हळूहळू मग शब्द उमटले अवचित पानावरती. म्हणजे तिच्या मनातलं प्रेम इतकं भरून आलंय की ती हळूहळू शब्द त्या पानावरती लिहिते. ओंजळ भरुनी शब्द मनाचे तुझ्या ओंजळी देते, बरसात होऊनी प्रीत फुलांची तुझ्या अंगणी येते. हा. चिंब होऊनी जाशील का मग कवेत घेशील मजला, चिंब होऊनी जाशील का मग कवेत घेशील मजला, उत्तरासाठी आतुर आहे उशीर हा मग कसला, उशीर हा मग कसला. वा वा, किती सुंदर. मी तुला कविता ऐकवायला सांगते आणि तुझ्याकडनं इतक्या वेगवेगळ्या विषयाच्या कविता मला ऐकायला मिळतात. पहिली कविता कविता कशी सुचते ह्याच्यावर होती, दुसरी कविता माणसांशी रिलेटेड होती, तिसरी कविता प्रेमाचा विषय होता. खूपच सुंदर. म्हणजे तू प्रत्येक वेळेला वेगळा विषय हाताळतेस याच्यातनं कळतं. आणि जसं तू म्हटलीस की काही वेगळा वेळ काढत नाही मी, येता जाता किंवा जेव्हा काम करत असते तेव्हा जसं सुचेल तसं. म्हणूनच ते वेगवेगळे विषय तुझ्या कवितेमध्ये येत आहेत. त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. आणि कविता लिहित राहा. एक मी ना एक ऑब्झर्व केलंय की आपल्याला जर एखादा विषय सुचला तो कुठेतरी डोक्यात चालू राहतो आणि आसपास घडणारी प्रत्येक गोष्ट ना आपल्याला त्या विषयातच इनपुट्स देत राहते. हा. राईट. आपण जे संकेत म्हणतो की एखादी गोष्ट घडण्याआधी जे संकेत तुम्हाला सारखी मिळत असतात त्याप्रमाणे. हम्म. राईट राईट राईट. खूप छान. आणि तुझी लिहिण्याची प्रोसेस पण इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कमाल, तू एवढ्या सगळ्या गोष्टी करता करता जे सगळे विषय तू लिहून काढतेस किंवा तुझ्या डोक्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या तू उतरवून काढतेस, ती खरंच खूप चांगली पद्धत आहे. मला ह्याच्याविषयी पण ऐकायला आवडेल की जेव्हा मराठी साहित्यात इतके प्रकार आहेत, म्हणजे कादंबऱ्या आहेत, कथासंग्रह आहेत, आत्मचरित्र आहेत, लेख आहेत अनेक, तरी ह्या सगळ्या पॅटर्न मध्ये सुद्धा म्हणजे तू नो डाऊट तू हे सगळं वाचत असशील थोडं थोडं का होईना, पण कविताच जास्त का, किंवा कविताच का वाचायला तुला हवं? कविता मला वाटतं ना एक थोडक्या शब्दात बरंच काही सांगणं म्हणजे कविता. हम्म. म्हणजे तीच आपण एक कथा संदर्भात एक मोठं काही लिहू शकतो पण कविता ही कविता असते कारण ते एवढ्याशा ह्याच्यात बरंच काही आपण सांगत असतो, बरंच काही व्यक्त करत असतो. आणि आपण बघू ना तर लहान मुलांना आपण पहिलं म्हणजे आपण कथा सुद्धा सांगतो आणि बडबड गीतं पण शिकवतो. पण जर आज आपल्याला विचारलं ना तर आपण बडबड गीतं तसंच्या तसं म्हणू शकतो त्याच रिदम मध्ये. पण कथा आपल्याला त्याच शब्दात नाही सांगता येणार. हम्म. हम्म. Right. कवितेला एक लय असते, एक आपण ते नियमात बांधून सुद्धा नियमात नसलेली गोष्ट आहे. वा वा, क्या बात आहे. म्हणून कविता. येस. आणि आणखी कुठले प्रश्न पडतायत का, मी असा विचार करते. किंवा तूच सांग काहीतरी जे तुला वाटतंय की सांगणं गरजेचं आहे. आय थिंक बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात पण जी आवड आहे ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. आणि बऱ्याच जणांचं असं होतं की मी एखाद्या क्षेत्रात काम करतोय किंवा करतेय पण एक दुसरी फक्त आवड आहे, मला ते प्रोफेशनली नाही घेऊन जायचे, पण जर तुम्हाला संधी मिळेल तर तुम्ही ते नक्की करा. कारण ही कला आहे ना त्यात आपण काहीतरी व्यक्त करत असतो, कदाचित ते आपल्यासाठी असेल, कदाचित ते समाजासाठी असेल, पण ते ना कुठेतरी काहीतरी इतरांना सुद्धा रिलेट होतं. आता मी ज्या कविता पोस्ट करते कधी त्या काही प्रसंगातून असतात, काही माझ्या अनुभवातून असतात, पण बऱ्याच जणांना असं लोकांना वाटतं की हा हे माझ्याही बाबतीत घडलंय किंवा हा मला सुद्धा हेच म्हणायचंय. बरोबर. तर मी लोकांना ना इमोशनली सुद्धा आपण जो इमोशनल कोशंट असतो ते सुद्धा लोकांचा इमोशनल कोशंट चांगला करू शकता, लोकांना भावनिक दृष्ट्या प्रगल्भ करू शकता. हम्म. तो तुम्हाला जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा नक्की व्यक्त व्हा, लोकांपर्यंत ते पोहोचवा. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत इथे पण डॉक्टर विचार आलेले आहेत की डॉक्टर सगळ्यांची काळजी घेतात, तर तसेच हे डॉक्टर आहेत जे कवितांमधून लोकांची काळजी घेतात, समाजाची काळजी घेतात आणि सामाजिक गोष्टींचं भान राखून प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचं देखील काय म्हणतात त्याला ते, काळजी घेतात. अशा ह्या डॉक्टर साहेबा आपल्यासोबत आज होत्या. सो एक लास्ट फायनल राऊंड आहे या व्हिडिओच्या एंडकडे जाऊया. आणि मी तुला काही अशी क्विक प्रश्न विचारणार आहे, अर्थात रॅपिड फायर, आणि त्याची तुला पटापट उत्तर द्यायची आहे. लेट्स स्टार्ट. येस. सो फर्स्ट क्वेश्चन इज की
काय होता पहिला क्वेश्चन? हा, आठवलं. सो फर्स्ट क्वेश्चन इज की सुवासिक हा शब्द लिहिताना स ला पहिला उकार आहे की दुसरा, आणि स ला पहिली वेलांटी की दुसरी? स ऱ्हस्व पहिला आणि सी चा ऱ्हस्व पहिलाच. शाबास, जिंकलीस. दुसरा प्रश्न, मी काही ऑप्शन्स देणार आहे तुला, त्यातले तुला एक ऑप्शन निवडायचा आहे. आणि मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर तू पटकन देशील, तरी सुद्धा मी तुला विचारते. कथासंग्रह, आत्मचरित्र, काव्यसंग्रह की लेख? काव्यसंग्रह. ओके. अँड नेक्स्ट क्वेश्चन इज ह्याच्या पुढचा, थोडंसं अजून पुढे जाऊया, की इन फ्युचर डॉक्टर सुकन्या सावंत यांना त्यांचं पुस्तक पब्लिश करण्याची संधी मिळाली, तर त्या कुठल्या साहित्य प्रकारात पुस्तक पब्लिश करतील? अर्थात आत्मचरित्र, काव्यसंग्रह की कादंबरी? अम, मला असं वाटतं की मी हेच उत्तर असं नाही देऊ शकणार. कारण मी जर जर काव्य लिहिते तर कदाचित ते काव्य असू शकतं किंवा गीतही असू शकतं. हा, हा. ते कथा लिहिते तर ती कथा कादंबरी सुद्धा असू शकते किंवा एका मूवी साठी सुद्धा स्क्रिप्ट असू शकतं. ओ माय गॉड, तू आम्हाला खूप काम उचकड्यात तुमच्या काढलेस समोर आता. नक्की येईल. काम तुमच्या समोर नक्की येईल ते एवढं नक्की. खूप काही उचकड्यात स्वरूपात. पाडले. ओके, पण तरी तुला एकच ऑप्शन चॉईस करायचंय सध्या, की डॉक्टर सुकन्या सावंत यांचं आत्मचरित्र, कादंबरी की काव्यसंग्रह? काव्य संग्रह. हा, मस्त. सो ह्या रॅपिड फायर सोबत हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि एकंदरीत त्यांच्यासोबत गप्पा मारून खूप मजा आलेली आहे. तुला पण काय म्हणतात त्याला, अं, माझ्यासोबत गप्पा मारून कसं वाटलं हे तू सांग, असं मी स्वतःच विचारते. खूप छान वाटलं. खरं तर मी तुझे एपिसोड्स पाहते, युट्यूब चॅनलला फॉलो करते. खूप छान कंटेंट आहे आणि तू सुद्धा वेळात वेळ काढून सगळं करतेस. डान्स सुद्धा चालू आहे एका बाजूला, कविता सुद्धा आहेत. आणि मला खरंच खूप कौतुकास्पद वाटतं कारण खूप छान कंटेंट आहे. कारण युट्यूबला आजकाल बऱ्यापैकी चांगलं जितकं कंटेंट आहे तितकं काहीतरी उगाच वायफाय पण सुरू आहे. तर आपण नेहमी चांगलंच पुढे घेऊन जाऊ आणि आपलं जे साहित्य आहे, आपली संस्कृती आहे ती वाढवत राहू. येस, नक्कीच. हाच मोटो या युट्यूब चॅनलच्या प्रत्येक एपिसोडचा आहे. आणि आजचाही एपिसोड खूप जास्त छानपैकी रंगला, असं मी म्हणेन. वेगवेगळ्या धाटणीच्या कविता आजच्या एपिसोड मधनं अनेकांना ऐकायला मिळाल्या. त्यामुळे सुकन्या, खूप खूप थँक्यू. खरं तर आज आमच्या दोघींचंही स्केड्यूल बिझी आहे, पण त्यातनंही वेळ काढून तू हा एपिसोड शूट करण्यासाठी वेळ दिलास, म्हणून त्यासाठी स्पेशल थँक्स. आणि कायम कविता लिहित राहा, तुझ्या कविता ऐकवत राहा तुझ्या इन्स्टा प्लॅटफॉर्मवर. आणि तुला सुद्धा खूप 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 ऑल द बेस्ट हे काम करण्यासाठी. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. कारण मी इतके एपिसोड्स पाहिले आणि फायनली तुझ्या चॅनलवर आज मी सुद्धा आहे. येस, नक्कीच. आणि करत राहू असं, नक्कीच पुढे पण अजून. आणि तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड? सुकन्याकडनं कविता ऐकताना किंवा तिचा कविता तिने आजच्या एपिसोड मध्ये ऐकवल्या आहेत, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कळवा. आणि कमेंट्स मध्ये तर मी नेहमीच तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. त्याचप्रमाणे याही व्हिडिओच्या खाली असणाऱ्या कमेंट्सची आम्ही वाट बघतोय. नक्की कळवा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.